नमस्कार, मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूया आता आजच्या ठळक घडामोडी। परतवाडा प्रकरणात पोलिसांना मोठे यश, आरोपींच्या 5 पैकी 3 मोबाईलचा डेटा रिकव्हर करण्यात यश, मोठा पर्दाफाश होणार। नाशिक टीसीएस प्रकरणातील पीडितेची आपबीती, म्हणाली आरोपीने लग्नाची गोष्ट लपवली मला, रिसॉर्टवर नेऊन बळजबरीने केला अत्याचार। तामिळनाडूमध्ये फटाका कारखान्यात स्फोट, 18 जणांचा मृत्यू, 6 जखमी। आणि इराणी राष्ट्रपती म्हणाले आमचा अणुअधिकार हिरावणारे ट्रम्प कोण, आम्हाला युद्ध नको, केवळ स्वसंरक्षण करत आहोत। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीड शहरात बुलेटच्या सायलेन्सरमधून होणाऱ्या कर्णकर्कश आवाजाविरोधात बीड जिल्हा वाहतूक शाखेने आक्रमक पवित्रा घेतलाय। कायद्याची पायमल्ली करत रस्त्यावर धुमाकूळ घालून नागरिकांची झोप उडवणाऱ्या वाहनधारकांवर विशेष दंडात्मक मोहीम राबवत नियम मोडणाऱ्यांचे सायलेन्सर जप्त करून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईत दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी अंबिका चौक माने कॉम्प्लेक्स परिसरात एकूण 15 बुलेटचे सायलेन्सर जप्त करण्यात आले आहेत। तसेच फॅन्सी नंबर प्लेटवर देखील कारवाई करण्यात आली असून यापुढेही मोहीम सातत्याने चालूच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। तरी ज्यांनी सायलेन्सर मॉडिफाय करून लावलेले असतील ते तात्काळ बदलून मूळ कंपनीचे सायलेन्सर लावण्यात यावेत। रस्त्यावर स्टंटबाजी तसेच कॉलेज, क्लासेस, रहदारीच्या ठिकाणी कायद्याचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही। नियम मोडाल तर थेट मोठी कारवाई होईल असा इशाराच पोलिसांकडून देण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली नव्यानेच रुजू झालेले जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी एपीआय दिलीप कुमार खेडकर, पीएसआय विजय जाधवर, अजिनाथ मुंडे, संतोष हारके, राहुल गायकवाड, मोहन बनसोडे, संतोष मोरे, शेषनारायण गाडे, नारायण वाघमारे यांनी मिळून केली। तर या कारवाईमुळे बीड शहरात शिस्त प्रस्थापित करण्याचा प्रयत्न होत असून नागरिकांनीही या मोहिमेचे स्वागत केले आहे। दरम्यान कर्णकर्कश सायलेन्सरच्या आवाजाचा दहशतवाद संपवणार असल्याचे बीड जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी दिलीप कुमार खेडकर आणि पीएसआय विजय जाधवर यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे। दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी बीड शहरातील मित्रनगर भागातील समर्थ कोचिंग क्लासेसच्या वतीने संभाजी प्राथमिक शाळेत इयत्ता 4थीच्या वर्गाची सामान्य ज्ञान परीक्षा घेण्यात आली। सदरची परीक्षा ही एकूण 150 गुणांची होती। या परीक्षेत 102 गुण मिळून चिरंजीव साईराज अभिषेक राऊत याने प्रथम क्रमांक पटकावला, तर 94 गुण मिळून चिरंजीव हार्दिक हनुमान धावडे याने द्वितीय क्रमांक मिळवला। तसेच चिरंजीव प्रताप रामचंद्र मुंडे हा 88 गुण मिळून तृतीय क्रमांकावर राहिला। तसेच यामध्ये कुमारी प्रांजल राठोड आणि अभय जोगदंड या दोघांनी प्रत्येकी 74 गुण मिळून उत्तेजनार्थ पारितोषिके मिळवली। तर चिरंजीव आरुष लांडगे आणि ईश्वरी चव्हाण यांनी देखील उत्तेजनार्थ पारितोषिके मिळवली। या परीक्षेला एकूण 50 विद्यार्थी बसले होते। तर सदर परीक्षेचा निकाल हा काल दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी जाहीर करून बक्षीस वितरण देखील करण्यात आले। यावेळी संभाजी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापिका श्रीमती भोज मॅडम यांच्या हस्ते विजेत्यांना स्कूल बॅग तसेच ट्रायमॅक्स पेन देऊन सन्मानित करण्यात आले। या प्रसंगी खरसाडे मॅडम, रणखांब सर, उगले सर, शिंदे मॅडम, खडके मॅडम, वायभटताई यांची उपस्थिती होती। दिनांक 23 एप्रिल 2025 रोजी स्थापन झालेल्या रोटरी क्लब ऑफ गेवराईच्या वतीने अवघ्या 9 महिन्याच्या कालावधीत करिअर गायडन्स, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, उबदार स्वेटर्स आणि ब्लँकेटचे वाटप, पूरग्रस्तांना अन्न पाकिटांचे वाटप, कॅन्सर रुग्णवाहिकेसाठी आर्थिक मदत, ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी सायकलचे वाटप, मॅरेथॉन स्पर्धा, रक्तदान शिबिरे असे विविध 30 सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आहेत। तर कला, क्रीडा, संगीत, आरोग्य, सांस्कृतिक, सामाजिक तसेच साहित्य आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना रोटरी क्लब ऑफ गेवराईच्या वतीने आदिशक्ती स्त्री सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत। यामध्ये गेवराई तालुक्यातील आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सक्षम महिलांना आदिशक्ती स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत। यामध्ये नगर परिषद अध्यक्षा सौ गीताभाभी पवार, समाजकारण, राजकारण आणि आरोग्य, प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर रजनीताई सिखरे, शैक्षणिक, प्रीतीताई गर्जे, अनाथांची सेवा, सामाजिक, पार्श्वगायिका संगीता जोशी भावसार, संगीत क्षेत्र, डॉक्टर राणी पवार राठोड, क्रीडा क्षेत्र यांचा समावेश आहे। मे महिन्यात एका शानदार कार्यक्रमात रोटरी इंटरनॅशनलचे गव्हर्नर रोटरियन सुधीर लातुरे, भावी प्रांतपाल जयेशभाई पटेल यांच्या हस्ते सदर पुरस्कारांचे वितरण होणार असल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ गेवराईचे अध्यक्ष प्राध्यापक राजेंद्र बरकसे, सचिव रोटरियन प्रवीण जैन यांनी दिली।
धाराशिव जिल्ह्यातील खामसवाडी परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना उघडकीस आली आहे। केवळ जमिनीच्या वादातून एका सख्या चुलत्याने आपल्या 21 वर्षीय पुतण्याचा खून केला आहे। विलास शेळके असे आरोपीचे नाव असून त्याने सुजित शेळके या तरुणावर चाकूने वार करत त्याचा जीव घेतला आहे। आरोपी विलास शेळके आणि त्याचा पुतण्या सुजित शेळके यांच्या कुटुंबात जमिनीच्या व्यवहारावरून मागील अनेक दिवसांपासून धुसफूस सुरू होती। रात्री 10:30च्या सुमारास हा जुना वाद उफाळून आला आणि रागाच्या भरात विलासने पुतण्यावर हल्ला चढवला। घटनेच्या रात्री सुजित आपल्या आजी आजोबांसोबत झोपलेला असताना आरोपी विलास याने तिथे येऊन त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। या वादाचे पर्यवसन काही वेळातच भीषण हल्ल्यात झाले। विलासने संतापाच्या भरात आपल्याकडील चाकूने सुजितच्या पोटावर सपासप वार केले। या रक्तरंजित हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सुजितचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। खामसवाडी गावात घडलेल्या या थरारक प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून जमिनीच्या हव्यासापोटी सख्या चुलत्यानेच पुतण्याचा काटा काढल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे। या प्रकरणी मृत सुजित शेळकेच्या आईने दिलेल्या जबाबावरून शिराढोण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रक्ताच्या नात्यात जमिनीच्या वादातून घडलेल्या या भीषण हत्याकांडाने संपूर्ण धाराशिव जिल्हा हादरून गेला आहे। गेल्या 8 दिवसांच्या कालखंडात बीड शहरात चोरीच्या अनेक घटना घडल्या असून 3 मोबाईल शॉपी अगोदरच फोडण्यात आल्या होत्या। तर काल मध्यरात्रीच्या सुमारास बीड शहरातील मुख्य रस्ता असणाऱ्या सुभाष रोडवरील साई मोबाईल शॉपीचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करत तब्बल 35 लाख रुपयांचे मोबाईल चोरून नेल्याची घटना आज दिनांक 19 एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली आहे। अक्षय तृतीयेच्या निमित्ताने मोबाईल शॉपीमध्ये विक्रीसाठी मोठे आणि महागडे मोबाईल आणलेले असतात। हीच संधी चोरट्याने साधली। आज अक्षय तृतीया असून काल मध्यरात्रीच्या दरम्यान चोरट्यांनी बीड शहरातल्या मध्यवर्ती भागात असलेल्या सुभाष रोडवरील साई मोबाईल शॉपीला लक्ष्य केले। मोबाईल शॉपीचे शटर तोडून आतमध्ये प्रवेश करत दुकानाच्या ड्रॉवरमधील नगदी रोख रकमेसह 11 आयफोन, सॅमसंग झेड फोन कंपनीचे मोबाईल आणि अन्य काही महागडे मोबाईल असे एकूण सुमारे 35 लाख रुपयांचे मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले। आज सकाळी जेव्हा ही घटना उघडकीस आली तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याचा पंचनामा केला आणि श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आले। तर या चोरीची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे। एक चोरटा तर CCTV मध्ये स्पष्ट दिसत असून चोरट्यांनी दुकानातला एक डेमो मोबाईल देखील चोरलेला आहे। त्याचे लोकेशन संभाजीनगर दाखवत असल्याचे सांगण्यात येत आहे। या चोरीच्या घटनेने बीड शहरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून चोरट्यांवर वचक राहावा यासाठी पोलिसांनी रात्रीच्या वेळेला गस्त वाढवावी अशी मागणी व्यापारी वर्गातून केली जात आहे। तर घटनास्थळावर आमदार संदीप क्षीरसागर यांनी देखील भेट दिल्याची माहिती प्राप्त होत आहे। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।